दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम तिकडे पोहोचली आहे। श्रीनगरमध्ये पोहोचलेली आहे। बॅसरन व्हॅलीमध्ये एनआयएची टीम पोहोचलेली आहे। तर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात 26 जणांची निघृणपणे हत्या करण्यात आली, तर 13 जण जखमी झालेत। या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयए श्रीनगरला पोहोचलेला आहे। आज एनआयएची टीम बॅसरन व्हॅलीमध्ये पोहोचेल। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिक तीव्रतेने सुरू आहे आणि तपासासाठी अधिकारी हेलिकॉप्टरने पहलगाम येथे पोहोचलेत। बॅसरन खोऱ्यात दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम पुन्हा सुरू झाली। हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। दरम्यान या संदर्भात अधिकचा तपशील पाहूया। हल्ला कसा झालाय? बॅसरन पर्वतावर गिर्यारोहकांवर हल्ला करण्यात आला। धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या। तर ही दृश्य आपण पाहतोय जिथं हल्ला झाला तिकडून आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम तिकडे पोहोचलेली आहे। भ्याड हल्ल्याची दृश्य आपण आधीच पाहिलेली आहे, मात्र हा भ्याड हल्ला कशा प्रकारे झालाय आपण पाहतोय। महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरातचेही पर्यटक तिकडे होते। वाहन थेट पोहोचत नसल्याने बचावात अडथळे निर्माण झाले। दरम्यान अतिरेक्यांचं उद्दिष्ट नेमकं काय पाहूयात। उरलेले काश्मीर भारताकडून हिसकावून घेणं हे मुख्य उद्दिष्ट अतिरेक्यांचं आहे। काश्मीरातील हिंदू अस्तित्व नामशेष करणं, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालणं, दहशतवादासाठी काश्मीरातून मनुष्यबळ उभं करणं, जागतिक पातळीवर दहशतवाद चर्चेत ठेवणं, सध्या आपण पाहतोय सगळीकडे आता तीच चर्चा आहे दहशतवादी हल्ल्याची, जो भ्याड हल्ला पर्यटकांवर करण्यात आला आणि या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांना, अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे। शोध मोहीम सध्या सुरू आहे। दहशतवादी हल्ल्याचा तपास आता वेगाने होत चाललेला आहे। एनआयएची टीम तिकडे पोहोचली आहे। श्रीनगरमध्ये बॅसरन व्हॅलीमध्ये एनआयएची टीम पोहोचतीये। हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात 26 जणांची निघृणपणे हत्या करण्यात आली। महाराष्ट्रातील 6 जणांचा यात समावेश आहे, तर 13 जण जखमी झालेत। या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयए श्रीनगरला पोहोचलेली आहे। आज एनआयएची टीम बॅसरन व्हॅलीमध्ये पोहोचेल। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिक तीव्रतेने सुरू झालाय। तपासासाठी अधिकारी हेलिकॉप्टरने पहलगाम येथे पोहोचलेत। बॅसरन खोऱ्यात दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम पुन्हा सुरू झाली आहे। हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। जिथं दहशतवादी ते दिसतील तिथं खेचून काढलं जाईल आणि त्याचबरोबर असा संताप आता सर्वत्र पसरलेला पाहायला मिळतोय, कारण अगदी भ्याड हल्ल्यात निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि इथली थरारक दृश्य, जेव्हा हा हल्ला झाला तिथली थरारक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत आणि या व्हायरल दृश्यांमुळे अधिकच संताप उफाळलेला पाहायला मिळतोय। ही जी दृश्य आहेत पहलगाम मधली, जिथं आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे, पोलीस सज्ज झालेले आहेत। त्याचबरोबर आता प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते, प्रत्येक टोल नाक्यावर तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर याच दहशतवाद्यांचा शोध सध्या जोमानं सुरू आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेचच हा हल्ला झाल्याची माहिती मिळताच आपला दौरा अर्धवट सोडून भारतात पोहोचले। ज्या दहशतवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्या संदर्भात माहिती आपण पाहतोय। लष्कर-ए-तोयबाची सहयोगी दहशतवादी ही संघटना आहे टीआरएफ, द रेजिस्टन्स फ्रंट
असं याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर सज्जाद गुल TRFचा मास्टर माइंड आहे. सज्जाद पाकिस्तानातून TRF हाताळतोय. 2019 साली TRFची स्थापना झाली आहे. TRFला पाकड्यांकडून आणि ISI कडून फंडिंग मिळतंय. TRF दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. सज्जाद गुलसह सलीम रहमानी, साजिद जट सहभागी आहेत. TRF वर भारताकडून प्रतिबंध लावण्यात आलेत. 2020 मध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येनंतर TRF चर्चेत आली. TRF कडून गैर काश्मीरी नागरिक लक्ष्य करण्यात येत आहेत. याच दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. TRF म्हणजे द रजिस्ट्रेशन आणि सज्जाद गुल हा TRFचा मास्टर माइंड असल्याचं समजतंय. सज्जाद पाकिस्तानातून TRF हाताळतो.